विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। कालचा दिवस बबनराव लोणीकर आणि त्याचबरोबरीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून गाजला, कारण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला। काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं एका दिवसासाठी काल निलंबन झालेलं होतं, तर आज पुन्हा याचे पडसाद विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात, अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, आज काय नेमका अजेंडा ठेवलेला आहे विरोधकांनी आणि कशावरनं घेरण्याची तयारी आहे? प्रज्ञा, एकूणच आपण बघितलं तर विधिमंडळ अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशी विरोधकांच्या रडारवरती शेतकऱ्यांचा मुद्दा, यासोबतच आपण जर बघितलं तर सरकारच्या माध्यमातून जी समिती त्रिभाषा सूत्रासंदर्भात स्थापन करण्यात आली आहे, त्या समितीला पुन्हा 3 महिन्याचा वेळ देऊन त्या समितीकडनं सूचना मागवण्यात आल्या। या मुद्द्यावरनं आजचा दिवस विधिमंडळाचा तापू शकतो, विरोधक आक्रमक होऊ शकतात। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग, ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो, या महामार्गाविरोधात आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे। यावरनं देखील हे अधिवेशनामध्ये वातावरण पेटू शकतं। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जनसुरक्षा विधेयक सरकार या अधिवेशनामध्ये पास करू पाहते, या विधेयकाला देखील जोरदार विरोध विरोधकांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो। कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा सातत्यानं विरोधक मांडतायत, मात्र एकूणच कायदा आणि सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ते निवेदन सादर करतील असंही या सत्ताधारी पक्षाकडनं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे या अधिवेशनातील आज तिसऱ्या दिवसाचा कामकाजाचा भाग म्हणून जे सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेला आहे, या सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातलं एक सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण विधेयक आज जी समिती तयार करण्यात आलेली आहे, या सगळ्या संदर्भात त्या समितीला पाठवलं जाईल आणि ही समिती या सिंहस्थ कुंभमेळा विधेयकावरती आता विचार करतील, त्यांचे सजेशन्स ऑब्जेक्शन देतील। तर दुसरीकडे इतर अनेक मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना विरोधकांच्या माध्यमातून हात घातला जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, काल विधिमंडळामध्ये नाना पटोले आक्रमक झाले होते आणि काल एका दिवसाचं निलंबन नाना पटोले यांचं करण्यात आलं होतं आणि यानंतर विरोधकांनी सभात्याग हे विधानसभेमध्ये केला होता। आज नेमकं नाना पटोले परत आल्यानंतर काय त्यांची भूमिका असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि विरोधक कशा पद्धतीने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारण 11:15 वाजताच्या सुमारास ज्या मुद्द्यावरनं आज विरोधक या संपूर्ण सभागृहामध्ये सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील, त्या विषयावरती पायऱ्यांवरती आंदोलन केलं जाईल। दुसरीकडे सरकार देखील मराठीचा मुद्दा असो किंवा इतर शक्तीपीठ महामार्गाचे मुद्दे असो, या मुद्द्यांवरनं विरोधकांच्या आरोपाचं खंडन करण्याच्या आणि विरोधकांचे आरोप आणि त्यांचा गोंधळ हाणून पाडण्याच्या तयारीत आहे। त्यामुळं नेमकं आज तिसरा दिवस कशा पद्धतीने पार पडतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।